शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जवळजवळ 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। अक्षरशः शेतकऱ्यांना दसरा जो आहे तो पावल्याला म्हणावाच लागेल। संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, अतिवृष्टी नुकसान भरपाई या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं। हातातोंडाशी आलेले पीक हिरावले गेल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते। या गंभीर परिस्थितीतून त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळानं 2215 कोटी रुपयांच्या विशेष मदत पॅकेजला मंजुरी दिली असून यामुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 31 लाख शेतकऱ्यांना थेट मोठा दिलासा मिळणार आहे। येत्या काही दिवसात ही रक्कम थेट डीबीटीच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, बाधित क्षेत्र सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यात एकूण 1.43 कोटी हेक्टर शेती जमिनीचं नुकसान झालं आहे। सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, मका आणि भात आणि धान यांसारख्या प्रमुख पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे। पिकाचा प्रकार आणि तुम्हाला हेक्टरी किती रुपये मिळणार ते देखील पाहूया। बघा, कोरडवाहू जिरायत शेती 8500 रुपये हेक्टर मिळणार आहे। त्यानंतर बागायती म्हणजे सिंचनाखालील शेती 17000 रुपये हेक्टर आणि फळबागा असतील तर 22500 रुपये हेक्टर। तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल। निधी वितरण एकूण मदतीपैकी 1829 कोटी रुपयांचा निधी आधीच संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे। पैसे जमा होण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।